श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप मोठं ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, आता आनंदी ज्या वेळेस पेटीत आहे हे समजतं ना, तेव्हा सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली असते. पूर्व विद्याधर आणि शलाकाने आपल्यावरच असलेले सगळे पुरावे नष्ट करण्यासाठी आता पृथ्वीचा एक ब्रेसलेट त्या पेटीमध्ये ठेवून सगळे काही गुन्हे त्याच्यावर ढकलून ते निर्दोष असल्याचं सिद्ध करतात. आता गावातील लोक पृथ्वीच्या तोंडाला काळ फासणार, परंतु त्याच वेळी आनंदी शेवटच्या क्षणाला येत पृथ्वीच्या तोंडाला काळ लावणाऱ्यांचा हात धरून आता स्वतः विद्याधरचं थोबाड काळं करून एक आईचं कर्तव्य पूर्ण करणार आहे. त्यावेळेस मात्र आता शरणागती पत्करत पृथ्वी गुडघ्यावर बसून आनंदी आणि युगेंधरची माफी मागत सगळं काही गोड होताच आता संविधाने युगेंद्र आणि आनंदीच्या दोघांच्याही अंगावर आपल्या फोटोवरचा हार त्यांच्या गळ्यात पाडून खूप मोठा चमत्कार होताच आता सगळ्यांनाच धक्का बसणार आहे. नेमकंच काय झालंय, कसं झालंय, सगळं आपण सविस्तरपणे आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे प्रेक्षकांनो, शेवटपर्यंत नक्की पहा. तर प्रेक्षकांनो, आतापर्यंत आपण मालिकेत बघितलं की युगेंद्र कोल्हापूरला गेलेला आहे, परंतु तिथे गेल्यानंतर जाणून बुजून आनंदी युगेंद्र समोर न जाता तिथेच राहिलेली असते. परंतु युगेंद्र पूर्णपणे खचून गेलेला असतो. त्याला कोणत्याही परिस्थितीत आनंदीला घरी आणायचं असतं. तो मनाशीच म्हणत असतो, आनंदी, तू घर सोडून गेल्यामुळे तुला वाटत असेल की घरातलं वातावरण बदलेल, पूर्वीसारखं होईल, परंतु तुझा हा तो गैरसमज आहे. तू आल्याशिवाय घराला घर पण येणार नाहीये. तू परत आल्याशिवाय हे घर पुन्हा जोडलं जाणार नाही. तुझी खूप गरज आहे, असं म्हणून तो आतून खचून गेलेला आहे. तर प्रेक्षकांनो, इकडे आता विद्याधरने त्याच्या माणसाला पैसे देऊन आनंदीला पेटीमध्ये किडनॅप करून त्यांनी दिलेल्या लोकेशनवर पाठवायला सांगितलेला असतो. परंतु देवी आईच्या चमत्काराने आता ती पेटी योगायोगाने निंबाळकरांच्या हवेलीमध्ये पोहोचलेली असते. तर आता शलाकाला माहिती असतं की विद्याधरने माती खाल्ली आहे. तर आता युगेंद्रच्या खबरीला सुद्धा शलाकाने पैसे देऊन खरेदी केल्यामुळे आता युगेंद्र कुणावरही विश्वास राहिलेला नसतो. त्यामुळे आता या सगळ्यामध्ये नागपंचमीच्या दिवशी मात्र आपल्या घरामध्ये श्रावण सोमवार निमित्ताने जी काही पूजा ठेवलेली असते त्या पूजेमध्ये तो अस्वस्थ असतो आणि भक्तिभावाने महादेवाच्या पुंडीची पूजा करत असतो. आपली मनातली इच्छा देवाकडे प्रार्थना करत तो बोलून दाखवत असतो आणि आपण निखळ मनाने मनापासून केलेली प्रार्थना भोले शंकर देव ऐकतो. म्हणजे त्याचप्रमाणे आता नागदेवतेने संकेत देऊन एका प्रकारे आनंदी ज्या पेटीत असते त्या पेटीवर देवत बसून युगेंद्रला सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो की तू ज्या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात आहेस, तुझ्या बायकोच्या शोधात आहेस ना, ती तुझी बायको या पेटीमध्ये आहे. तेव्हा आता विद्याधर लगेच त्या पेटीकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु ते नागदेवता आता विद्याधरला म्हणजे चावण्याचा प्रयत्न केल्यामुळे विद्याधर मार्गे सरकतो. त्याच वेळी शांत मनाने मनापासून भक्तिभावाने युगेंद्र ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून भगवान शंकराकडे प्रार्थना करताच आता तो नागदेव तिथून शांतपणे निघून जातो. हा सगळा काही चमत्कार पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. त्याच वेळी माई म्हणते, युगेंद्र, तुला माहिती आहे का, नागपंचमीच्या दिवशी नागदेवत घरात येणं हा साधासुद्धा चमत्कार नाही की देवी शक्तीचा एक संकेत आहे. आपली आनंदी इथेच कुठेतरी आहे. त्याच वेळी आत्ता विद्याधरच्या पायाखालची जमीन सरकते, कारण आत्ता काही वेळातच त्याचा खरं कारस्थान समोर येणार असतं. त्यामुळेच आता तो हळूच शलाकाला मेसेज करतो आणि म्हणतो, शलाका, खूप मोठी गडबड झाली आहे. ज्या माणसाला आनंदला किडनॅप करून माझ्या लोकेशनवर पाठवायला सांगितलं होतं की ती पेटी आपल्या घरात आली आहे, त्या माणसाने माती खाल्ली. आता युगेंद्र निंबाळकर माझ्या विरोधात पुरावे सापडल्यानंतर तो मला जेलमध्ये टाकणार आणि यावेळेस मी बाहेर निघणार की नाही माहिती नाही. तू काहीही कर, परंतु आत्ता मला तर वाटतं हे सगळं काही पृथ्वीच्या अंगावर टाक आणि पृथ्वीला आणखीनच या सगळ्या गोष्टीचा राग येईल. तेव्हा शलाका आता विद्याधरचा मेसेज पाहते आणि डोक्याला हात लावते. हा माणूस कधीच सुधारणार नाही. त्या आनंदीच्या प्रेमात वेडा झाला आहे, परंतु ते प्रेम एक दिवस त्याला बर्बाद करणार. परंतु माझं जोपर्यंत त्या युगेंद्र निंबाळकरकडून बदला पूर्ण होत नाही तोपर्यंत मला याला कुरवाळावंच लागेल. मला याची मनमानी सहन करावी लागेल. माझे हात सध्या दगडाखाली आहेत, कारण शत्रूचा शत्रू मित्र असतो. तर आता चला लगेच शलाका आता लगेच विद्याधरच्या गुंडांना फोन करून सांगते की तुम्ही कुठे आहे तिथून ताबडतोब पळ काढा. पोलीस तुमच्या मागावर आहेत. त्यावर गुंड सांगतात, आम्ही सध्या इथेच आहोत, परंतु आम्हाला बाहेर जाणं शक्य नाही, कारण पोलीस चहूबाजूने मात्र आम्हाला पोलीस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे सगळीकडे पोलीस टीम कामाला लागली आहे.
त्यावर शलाका म्हणते, जर पोलिसांनी तुम्हाला पकडलं तर विद्याधरचं नाव घ्यायचं नाही. कुणाचं नाव घ्यायचं? पृथ्वीचं. आणि त्याच्या विरोधात सगळे पुरावे द्यायचे. आणि हे सगळं काही आता युगेंद्र आणि त्यांच्या मुलामध्ये पडलेली फूट आयुष्यभर कधीच मिटणार नाही. दुसरीकडे आता विद्याधरने काही करून युगेंद्रला ती पेटी उघडण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो, दादासाहेब तुम्ही पण ना या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवताय. अहो मला वाटतं तुम्ही आनंदीच्या प्रेमात पडला आहात, त्यामुळे तुम्हाला तुमची आनंदी आजूबाजूला असल्याचा भास होत आहे. त्यानंतर तो त्याच्या कामगारांना बोलावून लगेच ती पेटी हलवण्यासाठी सांगत असतो. तेव्हा आता ही पेटी इथे कुणी आणायला सांगितलं होतं? त्याचं काम गोडाऊनमध्ये आहे ना, मग तिकडे ठेवायचं. चला, या पेटीमुळे आज घरात किती मोठं संकट आलं होतं माहिती आहे ना, नाग आला होता. पटकन उचला चला. त्यावर आता युगेंद्र म्हणतो, एक मिनिट मला बघायचं आहे या पेटीमध्ये काय आहे. आता मात्र काहीही करून युगेंद्र पेटी उघडणार या विचाराने त्या विद्याधरला खूप मोठा धक्का बसतो. युगेंद्र म्हणतो, विद्याधर मला सांग, या पेटीला बघून तू काय एवढं घाबरलायस? तुझ्या चेहऱ्यावरचा रंग का उडाला आहे? त्यावर विद्याधर म्हणतो, दादासाहेब मी कशाला घाबरू, सापाला बघून मला भीती वाटते. त्यामुळे साप अजून असतील तर काय करायचं या पेटीमध्ये? तर आता विद्याधर अचानकपणे बदललेले सूर पाहून युगेंद्र आता ती पेटी उघडून पाहतोच. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो, आता पेटी उघडल्यानंतर युगेंद्रच्या पायाखालची जमीनच सरकते. ते म्हणजे आता त्यामध्ये असते आनंदीची अवस्था मात्र प्रेक्षकांनो इथे खूपच बिकट झाली असते. कारण तिचा जीव गुदमरून, तिचा श्वास गुदमरून ती बेशुद्ध पडलेली असते. तेव्हा मात्र घरातले सगळेजण तोंडालाच हात लावतात. आनंदीला अशा अवस्थेमध्ये इथे कोणी आणलं? तर आता माई लगेच आनंदीला पाणी मारून उठवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु आनंदी काही उठायला तयारच नसते. तेव्हा आता शिल्पा म्हणते की घरातली पिढा सणासुदीच्या दिवशी परत आली. आता ही मुलगी घर उकरल्याशिवाय राहणार नाही. त्यावर युगेंद्र म्हणतो, ताई कायच बोलतेस तू? अगं आनंदी कोणत्या परिस्थितीत आहे? तुला काय सुचतं? थोडं तर माणुसकी उरली आहे की नाही तुझ्यात? त्याचवेळी आता युगेंद्र उचलून निघून आनंदीला आपल्या बेडरूममध्ये ठेवतो. आनंदीला एवढ्या काळजीने उचलून घेऊन जाताना पाहून मिताली, पृथ्वी, पांजल यांना मात्र खूप राग येतो. ते युगेंद्र आनंदीकडे रागानेच पाहत असतात. परंतु युगेंद्र आता लगेच डॉक्टरला फोन करून बोलावून घेतो. तेव्हा आता डॉक्टर येऊन आनंदीची चेक करतात. तिला थोडा वेळ आराम करायला सांगतात. अजून ती शुद्धीवर आलेली असते. त्याचवेळी पोलीस हवेलीमध्ये येतात आणि म्हणतात, युगेंद्र निंबाळकर साहेब, आनंदीला ज्या गुंडाने किडनॅप केलं होतं ना, ते गुंड हेच आहेत. पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. आनंदीला त्यांनी स्वतःच्या तोंडून कबूल केलेलं आहे की संजीवनी धर्मशाळेतून तिला बेशुद्ध करून उचलून आणलेलं आहे. त्या गुंडाला पाहून घरातील सगळेजण विचारात पडतात की हे गुंड आनंदीला का बरं किडनॅप केलं असेल? तिच्याशी काय यांची दुश्मनी असेल? त्यावेळी पोलीस म्हणतात की जे काही सांगतील ते सगळं काही आता हे गुंड सांगतील. असं जेव्हा बोलल्यानंतर आता त्याचवेळी आता पोलीस विचारतात, तुम्ही आनंदीला का किडनॅप केलं होतं? म्हणजे कुणाच्याच सांगण्यावरून केलं? तेव्हा म्हणजे आता त्या विद्याधरचे गुंड विद्याधरकडे पाहत असतात. तेव्हा मात्र हा विद्याधर त्या गुंडांना इशारा करून त्याचं नाव न घेण्यासाठी सांगत असतो. त्याचवेळी प्रेक्षकांनो आता म्हणजे इथे युगेंद्र विचारतो, तुम्ही आनंदीला का किडनॅप केलं? तुमचा आणि आनंदीचा जर काही दुश्मन नाही, तुम्ही कुणाच्या तरी सांगण्यावरून ते केलं असेल ना? कोण आहे ती व्यक्ती? बाहेरची आहे की घरातली? त्याला मी आज जिवंत पुरणार. त्याचवेळी ते गुंड आता पृथ्वीकडे बोट करून दाखवतात, यांनी आम्हाला पैसे दिले होते आणि आनंदीला किडनॅप करायला सांगितलं होतं, फोटोही दिला होता. तेव्हा आता गुंडाने पृथ्वीचं नाव घेतल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो. तुम्ही उगाच माझ्या पुतण्याचं नाव यामध्ये सगळ्यामध्ये अडकवायचं नाही बरं, प्रयत्न करू नका. म्हणजे तेव्हा आता पृथ्वीला काहीही कळत नाही. आपल्या या सगळ्याशी काही संबंध नसताना आपलं नाव या सगळ्यामध्ये का घेतलं जातं? कुणाला सांगितलं नव्हतं? त्याचवेळी आरती म्हणते, पोलीस इन्स्पेक्टर साहेब, यांनी माझ्या आनंदीला, माझ्या बहिणीला किडनॅप केलं असेल यात माझी शंकाच नाही. कारण हा आहेच त्या लायकीचा. कारण याच्या मनात माझ्या बहिणीविषयी खुन्नस होती. कारण माझ्या बहिणीने यांच्या वडिलांशी लग्न केलं आहे या गोष्टीचा त्याच्या मनात राग होता. त्यामुळेच हे घरातले नेहमी माझ्या बहिणीला त्रास द्यायचा आणि त्या त्रासाला कंट्रोल तिने घर सोडून गेली होती. त्यामुळेच बदला म्हणून माझ्या बहिणीला यांनी किडनॅप केलं असेल. तेव्हा आता शिल्पा म्हणते, पोरी अगं खाल्लेले मिटाल तरी जाग, पृथ्वी हे सगळं का केलं असेल? नाही करणार तो. आणि पोलीस साहेब तुमच्याकडे काय पुरावा आहे? हे गुंड खोटे बोलू शकतात ना? त्याचवेळी आता पोलीस त्या पेटीची झडती घेताना तेव्हा त्यांना ब्रेसलेट दिसतो. हा ब्रेसलेट कुणाचा आहे? युगेंद्र साहेब तुम्ही ओळखता का? तेव्हा आता पृथ्वी हातातला ब्रेसलेट पाहतो तर त्याच्या हातात ते ब्रेसलेट नसतं. शिल्पा म्हणते की हा तर पृथ्वीच्या हातातला ब्रेसलेट आहे ना, समिधाने दिला होता, परंतु हे ब्रेसलेट
गे गेलं कसं तिथे? तेव्हा आता युगेंद्रचा संशय अजूनच बळकट होतो. कारण आपला मुलगा असा कसा वागू शकतो? त्याच्या मनात एवढा राग होता तर याने असं कसं काय वागलं? खरंच विद्याधरची सावली याच्यावर पडली आहे का? त्यामुळे तो काहीही करू शकतो. तेव्हा आता मीडियावाले सगळे काही बातमी अजूनच हायलाईट करून म्हणतात. सगळीकडे पसरवलं जातं की युगेंद्र निंबाळकर यांचा मुलगा पृथ्वीने आनंदीला किडनॅप करून मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आता समस्त गावकरीच्या मनात संताप निर्माण होतो. पैसा आहेत म्हणून मोठे लोक काहीही वागणार का? गरिबाशी कशी वागणार का? युगेंद्र निंबाळकर हा या उत्तर आहे. गरिबांच्या मुलीला न्याय हवा आहे असं म्हणत आता लोक जमा होता. तेव्हा मात्र आता ही माणसं आलेलं पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. कारण आता परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते. आता शिल्पा या सगळ्यांना आवाज बंद करायला सांगत असते. त्यावरती लोक म्हणत असतात, आवाज कसा बंद करू? तुम्ही श्रीमंत आहे, तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही काहीही करणार का? गरिबांच्या मुलीशी या युगेंद्रने स्वतःच्या मर्जीने लग्न करून आणलं होतं आणि आता त्यांचा मुलगा तिला किडनॅप करून मारण्याचा प्रयत्न करतो, बंद ठेवतो. म्हणजे हे किती विकृती आहे यांच्या घरात. आज यांना धडा शिकवलाच पाहिजे. गरिबांच्या मुलींना न्याय दिलाच पाहिजे. त्यावर युगेंद्र मात्र काहीच बोलत नाही. युगेंद्र म्हणतो की 1 मिनिट, जर गुन्हेगार पृथ्वी निंबाळकर असेल तर तुम्ही वाटेल ती शिक्षा द्या, परंतु अजून पोलिसांना त्यांचं काम करू द्या. तर आता पोलीस जे काही पुरावा दाखवतात ते सगळे काही पृथ्वीच्या बाजूने असतात. पृथ्वी मात्र माई बापू या सगळ्यांना स्वतः निर्दोष असल्याचं सांगत असतो. परंतु आता कोणीही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला तयार नसतं. तर आता ती बाई युगेंद्रला म्हणत असतात, युगेंद्र निंबाळकर सर, तुम्ही तर न्याय देवत आहात ना, तुम्ही कुणावरही अन्याय करत नाही, मग आता काय करायचं? या निरागस आंधळी आनंदीवर यांनी एवढा मोठा घात केलाय. त्यावर आता युगेंद्रही म्हणतो की गुन्हेगार कुणीही असो, माझा मुलगा असो, घरातला असो, बाहेरचा असो, माझ्याकडे सगळ्यांना न्याय समान आहे. तुम्ही जी काही शिक्षा देणार आहात पोलीस साहेब ते आम्हाला मान्य आहे, त्याला अटक करा. तेव्हा आता विद्याधरला आठवतं की त्यांनी कशा पद्धतीने पृथ्वीच्या हातातले ब्रेसलेट त्या ठिकाणी ठेवून सगळे पुरावे त्याच्या विरोधात बनावट रचलेले असतात. तेव्हा मात्र आता ते बायका म्हणत असतात की तुमच्याकडे पैसा आहे, पावर आहे म्हणून तू गरिबाच्या मुलीवर काहीही करणार का? आज न्याय सगळ्यांना सारखाच आहे. तेव्हा आता प्रेक्षकांनो विचारी प्रांजल युगेंद्रला म्हणत असतात की युगेंद्र बाबा हे सगळं थांबवा, पृथ्वी दादा असं नाही करू शकत. त्यावर आता युगेंद्र म्हणतो त्यांनी माती खाल्ली आहे तर त्याची शिक्षा त्याला व्हायलाच पाहिजे, त्याशिवाय तो सुधारणार नाहीये. दुसरीकडे आनंदी हळूहळू शुद्धीवर येत असते. तेव्हा तिच्या कानावर हे सगळं काही गोंधळ आवाज आल्यानंतर ती मात्र म्हणत असते की हे सगळं कशाचा आवाज आहे, म्हणजे एवढा गोंधळ इथे कुणी घातलं? त्याचवेळी आरती सांगतात की आनंदी ताई, अगं ते पृथ्वी आहे ना, तुला किडनॅप केलं आहे ना, त्यामुळे लोक मोर्चा घेऊन आली आहेत त्याच्या विरोधात. पृथ्वीने तुला किडनॅप करून मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच पोलिसांना पुरावा भेटले आहेत आणि गुंडांनी तसे सांगितलं आहे. तेव्हा आता आनंदीला धक्का बसतो. ती म्हणते की मला पटकन तिथे घेऊन चल, खूप मोठी गडबड झाली आहे, काहीतरी चुकीचं घडतं. तेव्हा आरती म्हणते की आनंदी तू इथेच आराम कर, उगाच तुला त्रास नको आणि तू अजिबात त्या पृथ्वीला वाचवण्याच्या भानगडीत पडू नकोस, त्याला शिक्षा झाली पाहिजे. तर इकडे बायका सगळे पृथ्वीच्या तोंडाला काळ फासणार. तीच आनंदी येते आणि त्या बाईचा हात धरत म्हणते की थांबा 1 मिनिट, तुम्हाला कुणी अधिकार दिला पृथ्वीच्या तोंडाला काळं फासायला? तो माझा मुलगा आहे. त्यावर त्या बायका म्हणत असतात की आनंदी तुझ्यासोबत जे काही झालं आहे ना, या पोराने केलं आहे. त्यावर आनंदी रागानेच म्हणते बास झालं, माझ्या मुलाच्या विरोधात मी काहीच ऐकणार नाही. पृथ्वी असं करू शकत नाही. तुम्हाला जर काळं फासायचं असेल तर खऱ्या गुन्हेगाराच्या तोंडाला फासा. पृथ्वी युगेंद्र निंबाळकर आणि समिधाचा मुलगा आहे, ही गोष्ट विसरू नका. असे नाही निघणार तो, त्याच्यावर असे संस्कार नाही आहेत. आनंदीचे या बोलण्याने सगळेजण खाली मान घालतात. पृथ्वी मात्र कौतुकानेच आनंदीकडे पाहत असतो. मला मान्य आहे, तुम्ही सगळेजण पुराव्याच्या आधारे पृथ्वीच्या हाताला मिळाली आहेत, म्हणजे आचार असा होत नाही ना, पृथ्वी मला किडनॅप केला आहे. किडनॅप तर या विद्याधरने केला आहे, कारण त्याला माझा उपयोग घ्यायचा होता. माझ्याबरोबर रात घालवायची होती, म्हणून त्यांनी मला किडनॅप करून त्यांच्या गुंडाला फोन करून सांगताना मी स्वतः ऐकलेला आहे. विद्याधरचा फोन वारंवार गुंडाला येत होता आणि त्याच वेळी गुंडांच्या आता आनंदी कानाखाली मारते आणि म्हणते खरं खरं बोल,
तुला कुणी सांगितलं होतं? त्याच वेळी मात्र आता ते गुंड विद्याधरचं नाव घेऊन तेव्हा मात्र आनंदी स्वतः विद्याधरच्या तोंडावर काळ फासते आणि म्हणते, इथून पुढे माझ्या आणि माझ्या मुलाच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही, असं म्हणून आता आनंदीने रुद्र अवतार धारण केलेला आहे. आणि तेव्हा मात्र युगेंद्र कौतुकानेच आनंदीकडे पाहत असतो. त्याच वेळी पोलीस आता विद्याधरला अटक करून घेऊन जातात. तेव्हा मिताली, प्रांजल सगळेजण आनंदीची नाक घासून माफी मागतात. आता समिधाने या सगळ्यांचं प्रेम पाहून आनंदानेच तिच्या फोटोचा हार युगेंद्र आणि आनंदीच्या गळ्यात घालून तिने ह्यांचं नातं सुद्धा स्वीकारायला पृथ्वीला सांगितलेलं आहे.